उद्याच्या राम मंदिर सोहळ्याचा उत्साह. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट. देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येमध्ये जाणार नाहीत. उद्या एकटं जाण्यापेक्षा 22 जानेवारीनंतर सर्वांना घेऊन दर्शन घेणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार. देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येमध्ये जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा. तुम्ही फक्त नागपूर स्टेशनवर गेला, तुमचे लोक पळून गेले होते, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो. फडणवीसांच्या ट्विटनंतर संजय राऊतांचा निशाणा. फोटो पाहिल्यानंतर फडणवीसांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असा फोटो दाखवावा. नितेश राणेंचं आव्हान. राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा. रामलल्लाच्या शोभायात्रेमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्रित. 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचंय. नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. वाल्मिकी समाजाकडून नागपुरात महाआरतीचं आयोजन. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस. आरक्षण घेऊनच येणार, जरांगेंचा निर्धार. आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जरांगेंनी आंदोलन थांबवावं. मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन. मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार. यंत्रणा सज्ज ठेवा. गावोगावी दवंडी द्या. नोंदी न सापडलेल्या गावात फेरतपासणी करा. मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत निर्देश. संविधानाचा आदर करायला हवा. आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवं असा हट्ट नको. जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. मुंबईला येऊ नका असं कसं म्हणतात. दादागिरीची भाषा करू नका. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा. मराठा आरक्षण न दिल्यास नेत्यांना गावात प्रवेश नाही. जरांगेंकडून पुन्हा गावबंदीचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुर्ल्यातल्या गणेश मंदिरामध्ये आणि चेंबूरच्या शनी मंदिरामध्ये स्वच्छता. मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री सहभागी. रविकांत तुपकरांच्या पत्नीसह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी मलकापूरमध्ये रेल रोकोचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नवी मुंबईमधल्या भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांचा पदाधिकाऱ्यांना धमकी देतानाचा व्हिडिओ. गोळ्या घालण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ समोर. राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट. उद्या कार्यक्रमांना जाताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय. उद्यापर्यंत अयोध्येमध्ये येणाऱ्या ट्रेन रद्द. तर अयोध्येमधील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर. 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडून निर्णय. मात्र प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडून तुर्तास स्थगिती. राजधानी मुंबईमध्ये पोलिसांचा तुटवडा. 12,000पेक्षा जास्त पदे रिक्त. माहिती अधिकारातून रिक्त पदांची आकडेवारी समोर.